56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. 36,000 कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा. कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येते आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. आणि या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 12 जून ते 15 जून दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना मोठा फटका बसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जळगाव, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं असून सुमारे 1,40,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना भरणे यांनी म्हटलं आहे की युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आलेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कर्जमाफीच्या योजनेतील अटींमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील असंही त्यांनी नमूद केले. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे यांनी भुजबळ हे ज्येष्ठ आणि लढवय्ये नेते आहेत. ते नाराज नसून राज्यसभा उमेदवारीबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकऱ्यांच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला सच्चूकडून म्हटलंय महात्मा फुले जशी कर्जमाफी होती तशी सरसकट करावी. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा असे त्यांचं. बच्चू भाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये खरं तर आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी त्यांना जाहीर करता आल्या नाहीत. परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे. आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काय अडचणी शेतकऱ्यांचं काय त्यामध्ये त्या निकषात काय शेतकरी बसत नाहीत, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काय गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतोय. कारण आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे. आणि साधारणतः 36,000 कोटी 36,585 कोटी. नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलं आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय. आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे म्हणलं अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. शिथिल कराल असं वाटतं, कारण अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय. नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे. नियम अटी वगैरे काही नाही. शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार तर पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे. शेवटी ठीक आहे, शेवटी समाधान हे सगळ्याच आपण करू शकत नाही, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही. परंतु त्यामध्ये निश्चित आज साधारणतः आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना जर त्याचा फायदा होणार असेल, त्यात त्यांना जर लाभ मिळणार असेल, ही गोष्ट पण काही कमी नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.